नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। रिसेंटली आरबीआयची बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झालेली आहे। आता त्या मीटिंगमध्ये रेपो रेटला आहे का कमी करण्याचा डिसिजन घेतलेला आहे। मग हा डिसिजन का घेतला आणि ह्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती काय पडेल ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। आणि काय म्हणू शकतं की एक अनएक्सपेक्टेड कट होता। सगळ्याला वाटलं होतं की रेपो रेट 25 बीपीएस पॉईंटनं कमी करतील, पण ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर रेपो रेट आहे का 50 बीपीएस पॉईंटनं कमी केलेला आहे। मग ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या लाईफवर होणार आहे। तो कसा होणार आहे, काय होणार आहे, मॉनिटरी पॉलिसीमध्ये काय काय डिसिजन घेण्यात आले, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला ते कसे इम्पॉर्टंट आहेत, ह्या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, बघा आता रिसेंटली काय रे 6 जून म्हणजे आजच आरबीआयची बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झालेली आहे। हे आरबीआयनं काढलेलं सर्क्युलर आहे, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची आहे का पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। ह्याच्यामध्ये रिझोल्युशन आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं। मग बघा आता मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झालेली आहे। 4 जूनला मीटिंग स्टार्ट झाली। ती मीटिंग कधीपर्यंत चाललेली आहे रे 6 जूनपर्यंत चाललेली आहे। ही टोटल 55वी आहे का 55th आहे का मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग होती। 55वी मीटिंग ज्या वर्षी झालेली। आणि मीटिंगचे चेअरमन कोण होते तर चेअरमन आरबीआयचे गव्हर्नर श्री संजय मनोत्रा ह्या मीटिंगचे चेअरमन होते ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मीटिंगचे। आणि ह्या मीटिंगमध्ये काय डिसिजन घेण्यात आलेला आहे की रेपो रेट हा पहिले 6% होता। किती पर्सेंट? 6%। तो आता 50 बीपीएस पॉईंटवरून रेपो रेट कमी करून किती ठेवायचा डिसिजन घेण्यात आलेला आहे रे 5.50%। ठीक आहे, 5.5% करण्याचा डिसिजन घेतलेला आहे। मग का डिसिजन घेतला नेमकं ह्या सगळ्या गोष्टी पुढे बघणारच आहे आपण, किंवा ह्या जी 55वी मीटिंग झाली त्याच्याबद्दल माहिती बघणारच आहे। आधी त्याच्या अगोदर काही नवीन मुलं हा व्हिडिओ बघत असतील, जुन्या मुलांना तर माहिती आहे, जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहीतच असेल, पण नवीन मुलं जे व्हिडिओ बघतात ना त्यांच्यासाठी आधी आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटीबद्दल जराशी माहिती बघूया। बघा आता मॉनिटरी पॉलिसी कमिटीची आहे का स्थापना करण्यात आली होती। कधी झाली होती रे? सन 2016 साली स्थापना झाली होती। कशाच्या अंतर्गत? जो आरबीआय ॲक्ट, लक्षात ठेवा आरबीआय ॲक्ट 1934चा सेक्शन 45ZB आहे का, सेक्शन 45ZBच्या अंतर्गत काय करण्यात आली होती रे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना सन 2016 साली करण्यात आली होती। आणि कुठल्या कमिटीच्या रिकमेंडेशननी रे भाई तर लक्षात ठेवा उर्जित पटेल। ठीक आहे, उर्जित पटेल कमिटीच्या रिकमेंडेशननी काय करण्यात आली होती मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना करण्यात आली होती। मग आता मेन मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं काम काय तर मेन काम काय आहे की जे इन्फ्लेशन कंट्रोल करणं, देशातलं जीडीपी ग्रोथ रेटला प्रमोट करणं आणि इन्फ्लेशन कंट्रोल करणं हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे। आणि हेच ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून काय करण्यात आलं होतं सन 2016 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना करण्यात आली होती। ठीक आहे, मग बघा आता ही जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे आता त्याची आहे का जर 2 महिन्याला मीटिंग होते। ठीक आहे, आपण त्याला काय म्हणतो बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणतो, पण कुठं असं लिहिलेलं नाही बरं की जर 2 महिन्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झाली पाहिजे। लिहिलेलं काय आहे की एका वर्षात मिनिमम 4 वेळेस मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झाली पाहिजे। किती टाइम? 4 टाइम्स। लक्षात ठेवा मिनिमम 4 वेळेस मीटिंग झाली पाहिजे। मॅक्झिमम तुम्ही आज मीटिंग झाली 15 दिवसानं गरज लागली तुम्ही मीटिंग घेऊ शकता, मॅक्झिमम नो लिमिट आहे, पण मिनिमम 4 वेळेस मीटिंग झाली पाहिजे। पण इन जनरली आपण बघितलं गेलं तर जर 2 महिन्याला काय रे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग होत असते। आता ही जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे ना ह्याचं मेन काम काय की जीडीपी ग्रोथ रेटला प्रमोट करणं आणि इन्फ्लेशन कंट्रोल करणं। मग इन्फ्लेशन कशी कंट्रोल करतात तर त्याचे टूल्स आहेत, ते पॉलिसी रेट्स आहेत। त्या पॉलिसी रेट्सच्या त्याच्या टूल्सच्या मदतीनं काय करतं मॉनिटरी पॉलिसी कमिटी देशामध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करायचं काम करतं। मग ते टूल्स कुठले आहेत तर त्याच्यामध्ये येतं रेपो रेट येतं, त्याच्यामध्ये रिव्हर्स रेपो रेट येतं, त्याच्यामध्ये स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट येतं, त्याच्यामध्ये स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो येतो, त्याच्यामध्ये कॅश रिझर्व रेशो येतो, त्याच्यामध्ये बँक रेट येतो। हे सगळे रेट्स आहेत ज्याच्या मदतीनं मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करतं देशामध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करायचं काम करतं। समजलं, इन्फ्लेशन कंट्रोल करायचं। मग बघा आता मॅटर काय रे मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये टोटल 6 मेंबर असतात। किती मेंबर असतात? 6 मेंबर। आता त्या 6 पैकी आहे का 3 कुणाचे असतात रे? 3 असतात आरबीआयचे। ठीक आहे, आणि 3 कुणाचे असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे। मग आता मॅटर काय की आरबीआयचे 3 मेंबर कोण आहेत सध्या तुम्हाला इथं नावं दिसतील बघा। आरबीआयचे 3 मेंबर पहिले तर गव्हर्नर संजय मनोत्रा, दुसरे आहेत राजीव रंजन, कुठे गेले रे हित आहेत राजीव रंजन आहेत, आणि तिसरे आहेत कुठे गेलं एम राजेश्वर राव। हां, ही इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट एक्झामचा प्रश्न डायरेक्ट का कसा सांगतो। पहिले बघा मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 मेंबर असते टोटल, बरोबर आहे 6 मेंबर। तर आहे का पहिले कोण होते 3 आरबीआयचे पहिले कोण होते संजय मनोत्रा होते, राजीव रंजन होते आणि एम डी पात्रा होते।
पण आपल्याला माहिती आहे 2025च्या सुरुवातीला MD पात्रा यांचा टेन्युअर संपला ॲज अ डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI म्हणून पण आणि ॲज अ मेंबर ऑफ मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणून पण टेन्युअर संपला. मग त्यांच्या जागी काय रे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं मेंबर कोण झालं तर झाले RBIचे डेप्युटी गव्हर्नर M राजेश्वर राव. हे काय झाले मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे मेंबर झाले. ठीक आहे, M राजेश्वर राव. आणि आत्ता सध्या लक्षात ठेवा, ठीक आहे, M राजेश्वर राव यांना कुणी रिप्लेस केलेलं आहे अजून एकदा तर पूनम गुप्ता यांनी रिप्लेस केलेला आहे. मग सध्या RBIच्या निवेस्ट मेंबर कुठल्या आहेत त्या ज्या की मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये आहेत तर त्या आहेत पूनम गुप्ता, डॉक्टर पूनम गुप्ता. आणि ह्याच RBIच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नवीन अपॉइंट करण्यात आलेले आहेत. ह्यांनी MD पात्रा यांना रिप्लेस केलेला आहे. मग RBIचे 3 मेंबर कुठले संजय मल्होत्रा, पूनम गुप्ता आणि राजीव रंजन. समजलं. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 3 मेंबर असतात बघितलं नाही तर मग ते 3 मेंबर कोण आहेत त्याच्यामध्ये राम सिंग, स्वागत भट्टाचार्य आणि नागेश कुमार हे 3 काहीतरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मेंबर आहेत. मग हे 6 मेंबर आहेत. आणि आता जे काही मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये डिसिजन घेतले जातात का ते डिसिजन हे 6 जण मेजॉरिटीने घेतात. कधी हे बघा आणि तुम्ही म्हणसाल सर 6 जण आहेत 3-3 असं झालं तर 3-3 असं झालं तर एक सेपरेट एक्स्ट्रा वोट कोणाला देण्याचा अधिकार असतो RBIच्या गव्हर्नरला. मग ते ज्या बाजूने मत देतील तो डिसिजन अंतिम समजला जातो. समजलं. तर हे काही स्टॅटिकचा पार्ट होता जे की नवीन मुलं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पुढं. आणि मॉनिटरी पॉलिसीचं मेन काम काय की ऑब्जेक्टिव्ह काय GDP ग्रोथ रेटला प्रमोट करणं. इन्फ्लेशन जी सेट पर्टिक्युलर टार्गेटेड रेंज आहे आपली किती सेट पर्टिक्युलर टार्गेटेड रेंज आहे म्हणजे इन्फ्लेशन त्याच्यामध्ये ठेवायचं तर ती रेंज आहे आपली 2% to 6% ही रेंज आहे. म्हणजेच 4 + 2 - 2 इन्फ्लेशनला ह्याच्यामध्येच ठेवायचं टार्गेट आहे. ते काम मॉनिटरी पॉलिसी कमिटी करते. समजलं. फक्त मॉनिटरी पॉलिसी कमिटीच करते का नाहीये तर वेगवेगळ्या टूल्सपैकी किंवा वेगवेगळ्या ऑप्शनपैकी मॉनिटरी पॉलिसी कमिटी एक ऑप्शन आहे. ठीक आहे, इन्फ्लेशन कंट्रोल करायचं काम करते. मग चला इथपर्यंतच्या गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. ठीक आहे, लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाही पोरांनो आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये देत चला आफ्टर द लेक्चर. ठीक आहे, मग बघा आता इथपर्यंतचा पार्ट झाला क्लिअर. आता आपण काय करू ह्या वर्षी म्हणजे आत्ता जी रिसेंटली 55वी बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झाली का त्याच्यामध्ये नेमकं काय काय डिसिजन झाले त्याच्याबद्दल माहिती बघूया आता आपण. ठीक आहे, नाहीतर व्हिडिओ जास्त खूप मोठा होईल. फक्त मॉनिटरी पॉलिसी कमिटीवर बोलायला गेलं तर 1 तासभर पुरणार नाही आपल्याला. पुढे बघा आता काय रे मग ही जी 55वी बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये काय डिसिजन घेण्यात आला बघा. सलग राहत आहे का 3 कॉन्सिक्युटिव्ह टाइम्स झाला रेपो रेट कमी करण्यात येत आहे. काय ठेवण्यात आलं रे रेपो रेट हा पहिले 6% होता त्याला 50 BPS ना आता कमी केलेला आहे. रेपो रेट किती 5.5% करण्यात आलेला आहे. किती पर्सेंट 5.5. आणि हा रेपो रेट आता कमी केलेला ह्याचा अर्थ बाकीचे पण पॉलिसी रेट्स काय आहेत रे आता कमी करण्यात आलेले आहेत. जसं की स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट SDF हा 5.25 करण्यात आलेला आहे. बँक रेट किती रे 5.75 करण्यात आलेला आहे. लगे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट ज्याला आपण MSF म्हणतो तो पण किती आहे 5.75च आहे. समजलं. कारण लक्षात ठेवा हे कुठं लिखित नाही बरं पण रेपो रेट किती आहे 5.50 आहे ना. लक्षात ठेवा जेवढा रेपो रेट असतो त्याच्यापेक्षा 25 BPS पॉईंट काय असतो रे कमी असतो स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट. मग रेपो रेट 5.50 केला 50 BPS पॉईंट कमी केला तर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट पण त्याच्यापेक्षा 25 BPS पॉईंट कमी 5.25. आणि लक्षात ठेवा जेवढा रेपो रेट असतो त्याच्यापेक्षा 25 BPS पॉईंट जास्त काय असतो रे बँक रेट असतो. मग रेपो रेट किती आहे आता 5.50% तर बँक रेट किती केला 5.75. आणि जेवढा बँक रेट असतो तेवढाच काय असतो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. मग बँक रेट 5.75 आहे म्हणजे तेवढाच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट पण आहे. समजलं. मग आता हा रेपो रेट काय केलेला आहे बघा 55व्या बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये रेपो रेट कमी करण्यात आलेला आहे. काय करण्यात आलेला आहे रेपो रेट कमी करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता मॅटर रेपो रेट का कमी केला हा प्रश्न असेल तुमच्या मनात. तुम्ही पण सांगतो म्हणलेले माणसाल सुरुवातीला मास्तर. तर बघा रेपो रेट का कमी केला तर RBIला किंवा गव्हर्नमेंटला काय करायचंय लिक्विडिटीला बँकिंग सिस्टीममध्ये एका लिक्विडिटीला वाढवायचंय. काय करायचं रे लिक्विडिटीचा कॅश फ्लो वाढवायचा इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे, कॅश फ्लो पैशाचा वाढवायचा आहे. आता मॅटर काय की कॅश फ्लो वाढवायचं म्हणजे काय की आता बघा काय होणार आहे नेमकं सांगतो. आता रेपो रेट म्हणजे काय पहिले हे लक्षात ठेवा. तुमच्यातले खूप जण म्हणतील रेपो रेट ती काय आधी असतं ती सांग म्हणते आम्हाला. तर बघा आता रेपो रेट म्हणजे काय रे आता कसं मराठीत साध्या भाषेमध्ये. ठीक आहे एकदम. रेपो रेट म्हणजे कसं असतं की रेपो रेटमध्ये का बँका काय करतात त्या RBI कडून पैसे घेतात. काय करतात रे बँका RBI कडून व्याजाने पैसे घेतात. कोलॅटरल ठेवू कोलॅटरल म्हणजे काय इन द फॉर्म्स ऑफ द बॉन्ड वगैरे एका बँका काय करतात RBI कडे घाण ठेवतात. घाण ठेवलं त्याच्यानंतर RBI कडून काय करतात पैसे व्याजाने घेतात
आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आरबीआयला काय करते ते लोन इंटरेस्ट देतात आणि ते जे बँका इंटरेस्ट देतात का आरबीआयला घेतलेल्या पैशाच्या बदल्यात त्यालाच आपण काय म्हणतो रेपो रेट म्हणतो. काय म्हणतो रेपो रेट. मग बघा ना बँकेला रेपो रेटच्या अंतर्गत बँकेने पैसे घेतलेले आहेत, बँकाला कमी व्याजदरावर पैसे भेटलेत ना, बरोबर आहे की नाही. आता बँकेला 5.5% पैसे भेटणार आहेत, बँक काय करेल त्यांचा कट बाजूला काढेल. कट म्हणजे त्यांचा हिस्सा बाजूला काढेल. बँकेने त्यांचा हिस्सा बाजूला काढला, बँक आपल्याला काय करेल 7% पैसे देईल. 8% म्हणजे बँकाला कमी रेट ऑफ इंटरेस्टवर पैसे भेटले ते आपल्याला कमी रेट ऑफ इंटरेस्टवर पैसे देणार आहे ना. बँकाला जास्त रेट ऑफ इंटरेस्टवर पैसे भेटले ते आपल्याला जास्त रेट ऑफ इंटरेस्टवर पैसे देणार आहे, बरोबर आहे की नाही. मग आता बँकाला कमी रेट ऑफ इंटरेस्टवर पैसे भेटलेले आहेत, बँक आपल्याला कमी रेट ऑफ इंटरेस्टवर पैसे देईल. आता तुम्हाला कमी ॲज अ जनता म्हणून आपल्याला कमी व्याजदरावर पैसे भेटले, आपण काय करणार आहे बँकेत जाणार आहे. कमी व्याजदरावर पैसे भेटल्यावर बँकेकडून ते लोन काढणारे पैसे घेणारे बँकेकडून, लक्षात ठेवा पैसे घेतले लोन काढले खर्चणारे, इकॉनॉमीमध्ये पैसा येईल. ठीक आहे, पैसा कॅश फ्लो काय होईल मार्केटमध्ये सर्क्युलेट होईल, इकॉनॉमीला चालना भेटेल. थोडक्यात गव्हर्नमेंटचा हा उद्देश होता. इकॉनॉमिक ग्रोथ रेटला गव्हर्नमेंटला काय करायचं होतं प्रमोट करायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं रे रेपो रेट कमी केला. काय केला रेपो रेट कमी केला. आणि रेपो रेट का कमी केला माहिती आहे का, इन्फ्लेशन आहे का हे आपलं हे पहिल्यांदा 4% पेक्षा खाली आलेलं आहे आपले इन्फ्लेशन, लक्षात ठेवा. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, इन्फ्लेशन जर वाढलं असतं तर आता रेपो रेट कमी केला नसता गव्हर्नमेंटने. इन्फ्लेशन 6-7% असतं, रेपो रेट कमी केला नसता, उलट वाढवला असता. का रेपो रेट कमी केल्यावर काय होतं की लोक जास्त पैसा खर्चतात, इकॉनॉमीमध्ये पैसा येतो, लोकांनी पैसा खर्चला डिमांड वाढणार आहे, डिमांड वाढले काय होणार आहे जे एक्झिस्टिंग सप्लाय आहे त्या वस्तू पुरणार आहेत का नाही, वस्तूच्या किमती वाढणार आहेत म्हणजे इन्फ्लेशन अजून वाढणार आहे. समजतं तुम्हाला मी काय सांगतोय ते, इन्फ्लेशन अजून वाढणार आहे. म्हणून नाही का इन्फ्लेशन ज्यावेळेस जास्त असतं त्यावेळेस आहे का रेपो रेट म्हणजे कमी केला जात नाही, इन्फ्लेशन कमी होतं म्हणून रेपो रेट काय केला कमी केला. कारण गव्हर्नमेंट काय म्हणलं हा चान्स आहे इकॉनॉमिक ग्रोथ रेटला प्रमोट करायचा, इकॉनॉमीला आपल्या एका अजून चालना द्यायचा, बूस्ट द्यायचा हा चान्स आहे. म्हणून हा 50 BPS पॉईंटने रेपो रेट काय केलेला गव्हर्नमेंटनं कमी केलेला आहे, समजलं. आणि रेपो रेटवरून हे बाकीचे रेट लक्षात ठेवा. पुन्हा बघा आता कॅश रिझर्व्ह रेशो ही तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, कॅश रिझर्व्ह रेशो एकच लिमिट. बघा आता कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे, अरे कुठं कॅश रिझर्व्ह रेशो तो 100 BPS पॉईंटनं कमी केलेला बरं. कॅश रिझर्व्ह रेशो 100 BPS पॉईंटनं. ठीक आहे, एकच मिनिट हा दाखवतो मी, कुठं तर असेलच इथं कुठंतरी. ही रिपोर्ट आहे आरबीआय मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा डाटा. हा इन्फ्लेशन कॅश रिझर्व्ह रेशो हो का, बघा आता इथं दिसेल काय केलेलं आहे रे. पुन्हा 100 BPS पॉईंटनं काय केलेलं आहे आता, एक मिनिट कुठे आहे कॅश रिझर्व्ह रेशो. बरं चला सापडा ना मला, पण ह्याच्यातच आहे सांगतो मी तुम्हाला. जो कॅश रिझर्व्ह रेशो CRR म्हणतो. आता CRR म्हणजे काय असतो कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे, तर कसं असतं की कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये कसं असतं बही लक्षात ठेवा. आरबीआय बँक आता लेट सपोज एखाद्या बँकेमध्ये काय रे किती रुपये आलेले आहेत 1000 रुपये दिवसभरात आलेले आहेत, किती रुपये 1000 रुपये. मी कॅश रिझर्व्ह रेशो काय असतं ते सांगतो बरं का तुम्हाला. आता एखाद्या बँकेमध्ये 1000 रुपये आलेले आहेत, मॅटर काय बँकांना काय करावं लागतं त्या 1000 रुपयामधला आहे का. आता करंट कॅश रिझर्व्ह रेशो काय होता आहे मीटिंगच्या आधी 4% होता. करंट CRR कॅश रिझर्व्ह रेशो किती % 4% होता. मग बघा मॅटर काय की CRR 4% होता ना. आता कसं की बँकांकडे जर 1000 रुपये आले दिवसभरात, बँकांना काय करावं लागतं ह्या 1000 रुपयामधला काही पार्ट आरबीआय पशी ॲज अ फ्युचर कामासाठी कधी बँकेवर आपदा आली फ्युचर यूजसाठी आरबीआयकडे सेव्ह करावा लागतो, सेव्हिंग म्हणून ठेवावा लागतो. तर जेव्हा आरबीआय इंटरेस्ट रेट वगैरे काही देत नाही, नुसते बँकाला पैसे ठेवावे लागतात, बरोबर. आणि त्याच आरबीआय जे बँकेकडे पैसे ठेवतं का, आता पहिल्यापासून जर तुम्हाला सांगायला गेलं एकदम बेसिक पासून, ठीक आहे प्रत्येकाला माहित असेल पण एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये सांगतो. बघा बँकेत डिपॉझिटचे टाईप किती आहेत बँकेत, 2 डिपॉझिटचे टाईप आहेत बँकेत. त्या काय म्हणतो एक आहे टाइम डिपॉझिट, एक आहे टाइम डिपॉझिट आणि दुसरा कुठला आहे रे, दुसरा आहे डिमांड डिपॉझिट. डिमांड डिपॉझिट. मग बघा आता टाइम डिपॉझिटच्या मार्फत आहे. आता टाइम डिपॉझिट कोणाला म्हणायचं, डिमांड डिपॉझिट का म्हणायचं, कोणाला म्हणायचं. टाइम डिपॉझिट मध्ये येतात FD आणि RD आणि डिमांड डिपॉझिट मध्ये काय येतं सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. का बघा FD केले तुम्ही एक विशिष्ट कालावधीपर्यंत तुम्हाला पैसे काढता येत नाहीत ना, पैसे अडकून राहणार आहेत तुमच्या बँकेत.
FD केले तर फिक्स डिपॉझिट केलं, RD केली तरी पण पैसे काय राहणार आहेत तुमच्या बँकेत, अडकून राहणार आहेत. पण जर तुम्ही तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, तिथं तुम्ही तुमच्या डिमांडवर पैसे काढू शकता ना, डिमांडवर, बरोबर आहे का नाही. म्हणून त्या सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटला काय म्हटलेलं आहे, डिमांड डिपॉझिट म्हणतो आपण, बरोबर. आणि बँकेत डिपॉझिटचे टाईप हे दोनच आहेत, टाइम डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट. आता लक्षात ठेवा, ह्या दोन्हीला ज्यावेळेस आपण कंबाईन करतो का त्याला काय म्हणतात रे, NDTL म्हणतात, नेट डिमांड टाइम लायबिलिटीज म्हणतात. ह्या दोन्हीला ज्यावेळेस कंबाईन केलं तर आता कसं की मग आपण असं म्हणू शकतो ना की बँकेत जेवढे पैसे येतात तेवढे NDTLच्या मार्फत येतात का. बँकेत एकतर सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD RDच आपण ओपन करतो ना, बहुतांश काय करतो ओपन करतो आणि त्याच अकाउंटमध्ये पैसा टाकतो. आपण असं म्हणू शकतो बँकेत जेवढे पैसे येतात तेवढे NDTLच्या मार्फत येतात. मग आता लक्षात ठेवा, NDTLच्या मार्फत जो काही पैसा आलेला आहे, लेट सपोज 1000 रुपये आलेले आहेत, किती आलेले आहेत 1000. आता काय करावं लागतं, बँकांना काही पार्ट आहे का RBI कडे जमा करावा लागतो ॲज अ सेव्हिंग म्हणून, आणि काही पार्ट बँकांना काय करावं लागतो, स्वतःकडे ॲज अ सेव्हिंग म्हणून आहे का सेव्ह करून ठेवावा लागतो स्वतःकडे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, आता स्वतःकडे जो पार्ट बँका RBI कडे जो पार्ट बँका सेव्ह करतात का त्याला काय म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतात. आणि जो पार्ट स्वतःकडे सेव्ह करून ठेवतात का त्याला काय म्हणतात, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणतात. काय म्हणतात त्याला, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आता समजलं असेल कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय. बघा आता कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे बँका RBI कडे जे पैसे ठेवतात ॲज अ सेव्हिंग म्हणून. आता मॅटर काय रे भाई, लक्षात ठेवा, हा कॅश रिझर्व्ह रेशो पहिले किती पर्सेंट होता, पहिले होता 4%. किती पर्सेंट होता, 4%. ह्याला 100 BPS न कमी करून किती पर्सेंट केलेला आहे, 3% केलेला आहे. आता ह्या 55व्या बायमंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये. आता ह्यांना काय होईल लक्षात ठेवा, आता काय झालेला, बँकांना पैसे RBI कडे ठेवावे लागतात ना, आता 1% न कमी केलेला आहे, म्हणजे 1% पैसा बँकांचा जो RBI कडे होता तो रिकामा झालेला आहे ना. जवळपास 2.5 लाख करोड रुपये काय झालेले आहेत रे, आता हे रिकामे झालेले आहेत, 2.5 लाख करोड रुपये. आणि तेवढा पैसा काय होणार आहे, आता आपल्या इकॉनॉमीमध्ये सर्क्युलेट होणार आहे, लोकांकडे तेवढा पैसा येणार आहे, लोक पैसा खर्चणार आहेत, पैसा खर्चतील इकॉनॉमीला चालना भेटणार आहे. तर हा उद्देश होता CRR कमी करण्यामागं. मग करंट डायरेक्ट 100 BPS पॉईंट न कमी केला आहे, नॉट अ जोक, एक्सपेक्टेड केलं नव्हतं. ठीक आहे, किती 3% झालेला आहे कॅश रिझर्व्ह रेशो. पॉलिसी रेट्स तुम्हाला मी जवळपास सगळे सांगितलेले. आणि आता बघा, हा जो रेपो रेट 50 BPS पॉईंट न कमी करायचा डिसिजन आहे का, हा 5-1च्या मेजॉरिटीने घेण्यात आलेला आहे. तुम्हाला म्हणलं ना, मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये जे काही डिसिजन होते ते सगळे मेजॉरिटीने घेतले जातात. मग हा डिसिजन 5-1च्या मेजॉरिटीने घेण्यात आलेला आहे. कोण, सगळेजण, जसे की आता नागेश कुमार, राम सिंग, राजीव रंजन, पूनम गुप्ता, संजय बनोत्रा हे काय म्हणत होते, रेपो रेट आहे का 50 BPS पॉईंट काय करायचा, कमी करायचा. एकटे स्वागता भट्टाचार्य काय म्हणत होते माहिती का, रेपो रेट आहे का 25 BPS पॉईंट न कमी करायचा. मेजॉरिटीचं ऐकणार, एकटेच कोण ऐकणार. 50 BPS पॉईंट न 5 जण म्हणत होते, म्हणून काय केलं रे, रेपो रेट 50 BPS पॉईंट न काय केला, कमी केला. समजतंय. पुन्हा बघा, आता आपली GDP ग्रोथ रेट किती प्रेडिक्ट केलेले आहे रे मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं. GDP ग्रोथ रेट पण तुम्हाला दिसेल इथं. GDP ग्रोथ रेट आहे का आपली प्रेडिक्ट केलेले आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं 6.5%. किती प्रेडिक्ट केलेले आहे, 6.5%. एवढे सगळे कुटाने मॅटर होऊन पण बरं का, वही लक्षात ठेवा, 6.5% तुम्हाला दिसेल. बघा आता फायनान्शियल इयर 25-26ची GDP ग्रोथ रेट किती प्रोजेक्ट म्हणजे काय, पहिले पण 6.5% होती, आता पण ती 6.5%च ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये चेंजेस का केलेले नाहीत. आता कसं आहे की रेपो रेट कमी केलेला आहे, बरोबर, GDP ग्रोथ रेट वाढणार आहे आपली. मग ही मॉनिटरी पॉलिसी कमिटी 7-7.5% प्रेडिक्ट करू शकत होतं आपलं, पण मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं RBIने काय केलेलं, एक सावध पवित्रा घेतलेला आहे. सावध पवित्रा म्हणजे कसा घेतलेला आहे त्यांनी लक्षात ठेवा. आता GDP ग्रोथ रेट ॲज इट इज ठेवलेले आहे 6.5%. का, ग्लोबल अनसर्टेनिटीजमुळं. ग्लोबल अनसर्टेनिटीजमुळं म्हणजे का, तर लक्षात ठेवा, ट्रेड वॉर चालू झालेला आहे जगामध्ये, ग्लोबल ट्रेड वॉर आहे का, टेन्शन्स एवढे येतं, जिओपॉलिटिकल टेन्शन आहे, राजकारण, कुरघोड्या, जिकडं बघल तिकडे चालू आहेत बा, डोक्याला टेन्शन आहे नुसतं. ठीक आहे, ग्लोबल ट्रेड वॉर चालू आहे, अमेरिकाचं, चायनाचं, आपलं. मग ह्या सगळ्या अनसर्टनिटीजमुळे आहे का, काही पण होऊ शकतं. म्हणून GDP ग्रोथ रेटला 6.5%च ठेवलेला आहे फायनान्शियल इयर 25-26 साठी. समजते तुम्हाला. पण ही चांगली आहे. आणि जसं RBIचा मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा रिपोर्ट डिसिजन पब्लिश झाले का, शेअर मार्केट एकदम बूम झालेला आहे, वाढलेला आहे, बँकाचे स्टॉक नुसते वरती गेलेले आहेत. चांगली गोष्ट आहे म्हणे. चलो, GDP ग्रोथ रेटला चालना भेटणार आहे. मस्त होती मॉनिटरी पॉलिसी कमिटी डिसिजन घेतलेले ह्यावेळेस. आता बघा, मंथली तुम्हाला म्हणलं ना की मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग जर 2 महिन्याला होते. किती महिन्याला, 2 महिन्याला.
आता ही पहिली ह्या वर्षीची आहे का, ह्या फायनान्शियल इयर मधली ही आहे का? आता महिना कुठला चालू आता? जून. हां, एप्रिलमध्ये पहिली मीटिंग झाली, नंतर जूनमध्ये ही दुसरी ह्या वर्षाची आहे का बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटी होती. म्हणजे करंट जे फायनान्शियल इयर चालू आहे का आता 25-26, त्याची ही दुसरी बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग होती. ओव्हरऑल ही 55वी मीटिंग होती. आता नेक्स्ट जी मीटिंग आहे बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीची ती 4 ते 6 ऑगस्टला होणार आहे. किती होणार आहे? 4 ते 6 ऑगस्टला होणार आहे. समजलं? तर हे सगळे इम्पॉर्टंट डिसिजन होते मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये घेण्यात आलेले, आणि जे एक्झामच्या प्रॉस्पेक्टिव्हनी इम्पॉर्टंट आहेत ते सर्व पार्ट आपण कव्हर केलेला आहे. आणि जे RBI नाही का आता रिलीज केलेला आहे, लक्षात ठेवा, म्हणजे जे रिझॉल्युशन मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं किंवा RBIने जो डाटा रिलीज केलेला आहे त्याच्या अकॉर्डिंगच आपण सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे, सर्क्युलर पब्लिश केलेला आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा RBIनं, त्याच्यातल्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. केस रिलीज आहे. चालेल, आशा करतो तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. आणि हां, 2 जूनपासून आपली नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे आणि 7 जूनपासून आपली नवीन ऑनलाईन बॅच देखील स्टार्ट होणार आहे. बँकिंगची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. लेक्चर आवडलं असेल न चुकता लेक्चरला लाईक करायचं आहे, मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, तुमचा जेन्युइन फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. लेक्चर आवडलं, चूक झाली, काही पण चुकीलं, जेन्युइन, आपलं काही तसं नसतं बाई. ठीक आहे, पुन्हा का काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे लेक्चरमध्ये, सर्व गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. चला तर मग भेटूया नंतर इथून पुढे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर, बाय बाय.